सूरज जाधव सर आणि गुणलेखनाचं कामकाज पाहतील सेजल जाधव मॅडम समवेत राहुल माईन आणि साळवी मॅडम पंचांची सुंदर अशी फळी या मैदानावर पुन्हा एकदा अतिशय नेत्र दीपक कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे आणि माझ्या समवेत समालोचनासाठी आहेत पहिल्या सेमीफायनलचं धडाकेबाज समालोचन केलं होतं आदरणीय मिलिंद शिंदे सर एक एसटी महामंडळ या महामंडळामध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत मिलिंद शिंदे सर अनेक स्पर्धांसाठी समालोचक म्हणून कामकाज पाहत असतात आज या ठिकाणी समालोचन करण्यासाठी उपस्थित आहेत आणेराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत दळवे साहेब नाणे उंचावून कौल दिला जातोय बघूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातो आणि प्रथम लढाई या मैदान दरम्यान नाणेफेकीचा कौल जातोय जाकमाता तामणेच्या बाजूने आणि प्रथम मैदान स्वीकारले जाकमाता तामणे 10 मिनिटांचा सामना असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची टोटल सामना 20 मिनिटांचा असेल श्री जाकमाता तामणे विन द टच अँड टू द ग्राउंड नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेत प्रथम मैदान स्वीकारले आणि आता मात्र या सामन्यातील पहिल्याच सलामीच्या लढाईचा बहुमान जातोय संघर्ष हातू संघाच्या बाजूने त्यांनी पहिलंच आक्रमण लावलं जाते हरीश म्हटलं तर एक जबरदस्त लढाईपटू कालच्या दुसऱ्या दिवसामध्ये एक जबरदस्त कबड्डीचा थरार मैदानावर आपण पाहिला होता आपल्या चित्तथरारक खेळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि आपल्या बहारदार खेळाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती असं हरेश बघूया पहिल्याच सलामीच्या लढाईमध्ये दरम्यान एक जबरदस्त सामना आपण पाहतोय प्रत्युत्तर असेल पहिलीच सलामीची लढाई होती तेवढीच कमालीची एमटी आपण पाहतोय त्यानंतर आक्रमण असेल जर्सी क्रमांक 11च्या माध्यमातून बघूया काय कामगिरी करेल पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे जबरदस्त सामन्यामध्ये रनिंग टच करण्याचा प्रयत्न होता एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय 10-9-8 दरम्यान एक जबरदस्त सामन्यामध्ये पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 महाराष्ट्राच्या लालबातीतल्या मर्दानी खेळामध्ये आपण पाहणार आहोत एक जबरदस्त खेळ या मैदानावर गर्दी प्रेक्षकांनी केलेल्या गर्दीमध्ये सामना सुरू आहे दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतोय आणि या पहिल्याच पूर्वार्धाच्या खेळामध्ये एकमेकांना आजमावण्याचा 10-9 दरम्यान एक जबरदस्त कामगिरी बनावं लागेल एमटी रेड आहे एकमेकांचे कच्चे धुवे पक्के धुवे टिपले जात आहेत एकमेकांना आजमावताना हळूवारपणे कटाक्ष टाकला जातोय एकदा देशात पार करत रेड व्हॅलेट केली गेली आणि आपल्या स्ट्रॉंग झोनवरून पुन्हा एकदा स्टेपिंग वर बीट करण्याचा प्रयत्न होता थोडंसं मागे सरकवतोय हलकच कटाक्ष टाकला जातोय स्वतःच्या राईट कॉर्नरवरून रनिंग टच करण्याचा प्रयास प्रमोद शिंदे सर आपण व्यासपीठावर या प्रमोद शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत दरम्यान तिसऱ्या साडीचा इशारा आहे लक्ष असू द्या फुल ऑन फुल आउट संघ बेस्ट ऑफ 7 मैदानात सज्ज आहेत जबरदस्त कामगिरी करावी लागेल सेजल जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आर्या साळवी मॅडम माझ्या समोर येत आहेत मिलिंद शिंदे सर एक जबरदस्त पंच म्हणून कामकाज पाहतात 10-9-8-7-6 आणि या ठिकाणी नंतर होय परफेक्ट टायमिंग कॉम्बिनेशन प्रकल्प नजर बघायला मिळतोय अमर चटकरे सर सज्ज आहेत त्या ठिकाणी थर्ड रेट डू ऑल डाय एखादा गुण घ्यावाच लागेल प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई की सलग 2 निष्फळ चढाई ठरल्यानंतर तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण घ्यावा लागतो आणि भरोसा टाकला जातोय जर्सी क्रमांक 11 वर वा गुरु क्या बात आहे ऑन फायर दरम्यान प्रत्युत्तराचा कल असेल त्याच दरम्यान रेडिंग मार्करचा चरण केला जातोय हरेश बघूया काय कामगिरी करायला आहे हरेश आपल्या संघासाठी आदरणीय प्रमोद शिंदे साहेब यांना सन्मानित करतील बापू चव्हाण सर आपल्यास विनंती असेल शिंदे साहेबांचं स्वागत करायचं आहे दरम्यान जर्सी क्रमांक 11 पुन्हा त्या ठिकाणी सज्ज डिफेंडर आहेत 2-2चा डिफेन्स लावला गेलाय आता मात्र अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे थोडीशी दक्षता होणार चढाईपटूची 10-9-8-7 प्रत्युत्तराचा कल असेल दरम्यान हरेश 1 सेकंड
रेडी ऑन रेड मार्क हरेश तो जखमात तावाने महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ आहे. थोडीशी परफेक्ट टायमिंग कॉम्बिनेशन टाकलं. हो क्या बात आहे. जबरदस्त खेळ बंद केला जातो हरेशला. हरेशवर मात्र उत्तर शोधलं गेलंय आणि पुन्हा एकदा गुणांचा आलेख एका गुणाने उंचावला जातोय जखमात तावाने संघाचा. प्रत्युत्तराचा कले सुपर ट्रॅकची नामी संधी आहे. 2-1चा डिफेन्स आहे. आता मात्र काय कामगिरी करेल बघूया. बोनस ऑफ असेल अशा वेळेला थोडीशी टपचक होते. जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय रनिंग टच करण्याचा प्रयत्न होता. 10-9-8 दरम्यान जर्सी क्रमांक 2. आता मात्र या सामन्यामध्ये आपण बघतोय थोडासा संयम बघायला मिळतोय कारण महत्वपूर्ण सामना आहे. मेगा फायनल बिग फायनलच्या दिशेने घेऊन जाणारा सामना आहे. थर्ड रेड टू ऑल टाइम एखादा गुण घ्यावाच लागेल त्याचा शिटिंग ब्लॉक मध्ये एक जबरदस्त सामना आहे. सुपर ट्रॅकरची नामी संधी आहे. शक्ती से युक्ती से बड़ी होती है. या ठिकाणी मात्र शक्ती प्रदर्शन केलं जाते. आणि उत्तरासाठी उत्तर दिलं जातं आणि अशा जबरदस्त खेळामध्ये थोडीशी झटापट होत असते आणि त्यामध्ये खेळाडू नादुरुस्त होत असतात. थोडीशी दुखापतग्रस्त होत असतात. त्यावर मात करून पुन्हा एकदा खेळ सुरू होत असतो. याची प्रसिद्धी या खेळामधून आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 3 पुलाहून संघ स्वतःला आजमावताना स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे कारण आपल्या सिटिंग ब्लॉकमध्ये डिफेंडर्सला इन करायचंय तर मात्र जबरदस्त खेळ करावा लागेल. तर हो शोल्डर ब्लॉक 1 टाइम सक्सेस होतोय आणि पुन्हा एकदा एक गुण जातोय जखमात तावान्याच्या बाजूने. पहिल्याच सत्रातील पहिलाच टाइम ऑफ घेतला गेलाय तावान्या संघाकडून. जखमाता तावाने 10 गुण आणि संघर्ष हाती 1 गुण. आता मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर हरेशला कामगिरी करावी लागेल. या ठिकाणी अमोल गुरव सर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील. अनंत माई आपल्यास विनंती असेल पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. टाइम ऑफ नंतर खेळ सुरू होतोय. विचार मंथन केलं गेलंय की आतापर्यंतच्या झालेल्या खेळामध्ये आपण कसा खेळ केला आणि येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला कसा खेळ करावा लागेल याचा आढावा घेतला जातोय. रनिंग टच करण्याचा प्रयत्न होता मात्र असफल होतोय. डिफेंडर मात्र सावध आहेत. वेगवेगळ्या हालचालींमध्ये डिफेंडर्स आहेत की जे डिफेन्स करण्यामध्ये माहीर आहे. आता मात्र हरेशला एक वेगळी किमया करावी लागेल आपल्या संघासाठी. थोडीशी पिचे आट आहे. कमबॅक करायचं असेल तर मात्र उत्तम खेळ करावा लागेल हरेशला. प्रत्युत्तराचा कल आहे. खरं तर आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आमच्या सेजलताई जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पर्धेसाठी खास करून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्या पंच म्हणून उत्तम असं कामकाज पाहत असतात आणि त्यांच्या समवेत 10-9-8-7-6 दरम्यान जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल. आता मात्र मैदानावर आपले जलवे दाखवायला सुरुवात केली संघर्ष हाती संघाने. 11 नंबर अमोल खाके जबरदस्त खेळ करत असतो आणि आपल्या संघाला चांगले योगदान देत असतो. बघूया या सामन्यामध्ये काय कामगिरी करेल अमोल खाके आणि त्याला तेवढीच साथ देत असतो विशाल दादा. 10-9-8-7-6 दरम्यान हरेश रनिंग मार्क पुढे हरेश बघूया काय कामगिरी करेल. मात्र रनिंग टेस्ट करण्याचा प्रयत्न होता. आपले अंगी असणारे सुप्त गुण या मैदानावर आविष्कृत केले जातात. सुप्त गुणांची उधळण केली जाते आणि आता मात्र आमच्याकडे प्रत्युत्तराचा कल आहे. जर्सी क्रमांक 11 महाराष्ट्राच्या लाल मातीच्या मैदानामध्ये
चढाईसाठी सज्ज व्हायचं, निदानेच्या पार करायची, रेड वॅलेट करायची, थोडंसं मागे सरसवायचं, कबड्डी कबड्डी असा आत्मा जपायचा आणि अचानकपणे हल्ला चढवायचा असा माणूस आपण पाहतोय जबरदस्त खेळामध्ये. 10, 9, 8, 7, 6, 5 दरम्यान एक जबरदस्त खेळ होतोय. हरेश, आता मात्र हरेशला एक उत्तम कामगिरी करावी लागेल. हरेश रेडिंग भरपूर आहे. हरेश बघूया आपल्या संघासाठी काय योगदान असेल हरेशचं. सुपर रेड करावी लागेल, म्हणजे पॉईंट काढावे लागतील. जर या सामन्यामध्ये परतायचं असेल, कमबॅक करायचं असेल तर उत्तम खेळ करावं लागेल. मात्र तशा प्रकारचे खेळ होत नाही. आपलं उत्तर दाखल आहे. पुन्हा एकदा खाते रेडिंग भरपूर येतोय. एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना अपेक्षित आहे. दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच तशा प्रकारचा खेळ प्रेक्षकांना बघायला मिळेल, ज्याचा प्रेक्षक वर्ग नेहमीच आतुरलेला असतो मैदानावरच्या सुंदर सुंदर चढाया आणि रोमांचक पकडेचे नमुने पाहण्यासाठी. आता मात्र 10 एक गुण जातोय. जबरदस्त योगदान. निवेगावचे माजी सरपंच आदरणीय राजाराम परशुराम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील या मंडळाचे आदरणीय सुभाष कळबटे सरांचं स्वागत करावं. दरम्यान मध्यंतराचा इशारा दिला गेलाय आणि मध्यंतराला गुणांकर स्थिती अशी आहे. संघर्ष हाती 3 गुण आणि जखमताप्रमाणे 13 गुण, 10 गुणांची आघाडी. आता जो सेमीफायनलचा दुसरा सामना सुरू आहे, याच्यामध्ये जो संघ पराभूत होणार आहे तो पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये झालेल्या पराभूत संघासमोर बेनामी मुसरी संघासमवेत 3ऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी सामना होईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी नक्कीच माझ्या समवेत आदरणीय मिलिंद शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. संगमेश्वर तालुक्यातील एक मोठे समालोचक म्हणून त्यांची वर्णने लागते. व्यासपीठावर उपस्थित आहेत दळवे साहेब आहेत आणि राव साहेब आहेत. एक जबरदस्त सामना होतोय आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि तमाम कबड्डी रसिकांचं स्वागत करतो आणि घेऊन जातो सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याच्या दिशेनं. विजयसारखी तलवार चालवून गेला, विजयसारखी तलवार चालवून गेला. निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा गोंधळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला आणि स्वर्गात गेल्यावर तेव्हा त्याला झुकून मुजरा केला. त्याचा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण पाहतोय कबड्डीचे अफाट वादळ सुसाट वारे पुन्हा एकदा प्रचंड वेगाने वाहू लागले. एक जबरदस्त सामन्यामध्ये बघूया कोणत्या संघावर मात करतो याची प्रचिती आपण पाहणार आहोत. 9, 8, 7, 6, 5, 4, 3 दरम्यान एमची लढाई कोणत्याही धोका नाही. प्रत्युत्तर सकल असेल. आमच्या सजलताई जाधव मॅडम सामन्यावर एक जबरदस्त आपण पाहतो कित्येक मैदानावरती आपण म्हणून कामकाज पाहत असतात. बारकाईने लक्ष देऊन सामन्यावर कामकाज पाहत असतात. आज या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. एक अभिमानाची गोष्ट आहे की रत्नागिरी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असू दे त्या स्पर्धेमध्ये देखील उत्तम पंच म्हणून त्या कामकाज पाहत असतात. राईट कॉर्नरवरून स्वतःच्या स्ट्रॉंग झोनवरून एक जागा बनवतोय आणि थोडीशी धडपड पुन्हा एकदा आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप पोहोचतोय. त्याचे उत्तर सकल असेल खाके. वन्स अगेन रेडी ऑन रेड मार्क. जर्सी क्रमांक 9 मैदानात येतोय. बघूया आता मात्र एक जबरदस्त ट्रॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. राईट कॉर्नर इन मधून सफल होतोय आणि 1 गुण जातोय. पुन्हा एकदा जाकमतात आमनीच्या बाजूने. मित्र आपण नेहमीच म्हणत असतो धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो. एक एक गुणाची भरी टाकत गुणांचा डोंगर उभारण्याचं काम केलं जाते. जाकमतात आमनी संघाकडून आता मात्र कमबॅक करायचं असेल तर एक संघर्ष हातीव संघाला मात्र उत्तम कामगिरी करावी लागेल, कारण सेमीफायनलचा दुसरा सामना रंगतोय. मेगा फायनल द बिग फायनल कडे घेऊन जाणारा सामना आहे. रेडिंग भरपूर असेल. संघर्ष हातीव संघाचा भारदास लढाईपटू बेस्ट ऑफ 7 मैदानात सज्ज आहेत. तटरक्षक भिंती उभारल्या गेल्या आहेत. बघूया काय घडेल काय बिघडेल लवकरच कळणार आहे या सामन्यामध्ये.
एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय स्वतःच्या राईट कॉर्नर वरून निदान दिशेजवळ वरून स्टेपिंग वर बीट करण्याचा प्रयत्न होता, असफल होतोय. मात्र कबड्डीसाठी आवश्यक असलेले संपूर्ण कौशल्य भारदार चढाईपटूचा रोमरोमर टाकून पडले. पुन्हा एकदा अँकर होल्ड मध्यरेषेपासून काही अंतरावर केलेले पकड यशस्वी होते आणि गुण जातोय जगमाता कामाने संघासाठी. प्रत्युत्तराचा कल असेल. आता मात्र रेडिंग वर येतोय कामाने संघाचा बहारदार चढाईपटू सुपर ट्रॅकरची नामे संजय केवळ आणि केवळ 3 डिफेंडर मैदानामध्ये सज्ज आहेत. बरोबर नक्कीच जाधव मॅडम थोडासा तांत्रिक बिघाड आहे त्यामुळे निश्चितपणे एक जबरदस्त खेळ होतोय. सुपर टॅकलची नामी संधी होती आणि तो सक्सेस होतोय. 2 गुण बहाल केले गेले. आता मात्र मैदानावर येतोय एक बहादर रेडर परेश कामगिरी करेल. 1 गुण क्या बात है. हरेश मैदानात येतोय. हरेशला एक उत्तम कामगिरी करावी लागेल. संघाची मदार कालच्या पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये 100 किल्ला लढवला होता हरेशने. आज मात्र बघूया काय कामगिरी करेल त्या ठिकाणी हरेश. 10 9 8 7 6 5 4 3 सेकंड ऑफ फर्स्ट दुसऱ्या सत्रातील पहिलाच टाइम ऑफ घेतला गेलाय जगमाता कामाने संघाकडून. संघाचे कोच आदरणीय कुळे सर आपल्या खेळाडूंना काही कानमंत्र देत आहेत. कुळे सर या ठिकाणी आहेत. ते देखील जिल्हास्तरीय स्पर्धेपर्यंत पंच म्हणून कामकाज पाहत असतात. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी योगदान देत असतात. दरम्यान टाइम ऑफ नंतर खेळ सुरू होतोय. रीडिंग भरपूर येतोय हरेश. बघूया काय कामगिरी करेल. आता मात्र हरेश जबरदस्त हरेशचा जेरबंद केला गेलाय. हरेशवर पुन्हा एकदा उत्तर शोधलं गेलंय. प्रत्युत्तराचं कळ त्याच दरम्यान प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. खाके बघूया काय कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आता मात्र शेवटची 5 मिनिटे आणि गुणांक दादा संघर्ष 7 गुण आणि 16 गुणे प्रमाणे प्रत्युत्तराचा कल. आता मात्र थोडासा कमबॅकचा प्रयत्न केला जातोय संघर्ष हातीव संघाकडून. अजून देखील वेळ आहे सामन्यामध्ये परतण्याची, त्यामुळे निश्चितपणे एक चांगला प्रयत्न करावा लागेल. मल्टी पॉईंट्स आणावे लागतील आणि हरीश मैदानाच्या बाहेर आहे. जर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपला वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल, पीके आठ भरून काढायचे असेल तर हरीशला मैदानात आणणं गरजेचं आहे. हरीश सिटिंग ब्लॉकमध्ये आपण पाहतोय 3 2 1 एक जबरदस्त सामन्यामध्ये आमच्या सेजल जाधव मॅडम असल्या की आम्ही बिंदास असतो. दरम्यान 6 डिफेंडर समोर बेस्ट ऑफ 6 मैदानासाठी. आता मात्र स्वतःच्या लेफ्ट कॉर्नर करून स्कॉर्पिओ किक वेगवान किक दमदार किक लगावले होते. शेवटची 4 मिनिटे दोन्ही संघ लक्ष असू द्या. नक्कीच जाधव मॅडम पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 आमचे सहकारी मित्र उमेशजी जाधव सर यांच्या कन्या आहेत आणि त्यांचे बंधुराज अथर्व जाधव हे नवीन मंत्री संघाकडून एक उत्तम असा खेळ करत असतात, ज्याचा गौरव काही क्षण आधी केला गेला. दरम्यान जर्सी क्रमांक 11 रेडिंग भरपूर आहे. मध्यरेषे डोळे फिरावतोय. 10 9 8 7 6 आता मात्र प्रत्युत्तराचा कल असेल. त्याच दरम्यान निदान दिशा पार केले गेले. लगेच आपल्या प्रांगणात सरकतो, त्याला जाणीव आहे. समोरच्या संघाची तिसरी साडी असणार आहे. डू ऑर डाय एखाद्याकडून घ्यावंच लागेल, अन्यथा स्ट्रिंग ब्लॉक मध्ये आणि भरोसा टाकला जातोय एका मजबूत बांधायच्या चढाईपटूवर. बघूया शेवटची 3 मिनिटे. थर्ड रेड डू ऑर डाय
आता मात्र विजय पार करत रेड बॅलिंग केली गेली आणि थोडंसं स्कॉर्पिओ एकदम धार्मिक वेगवान प्रयत्न तर नक्कीच होणार कारण एखादा गुण घेण्याची गरज आहे तर शेतीच दाखवून जावं लागणार. जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रयत्न नक्कीच होतोय. 10 9 8 7 6 अँकर होल्ड लावला गेला आहे. परफेक्ट टायमिंग कॉम्बिनेशन टॅकल. एक सुंदर संगीत पकडीचा नजारा नजाकत मैदानावर पेश केली जाते. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो बिल्कुल गलत बात है. सुपर टॅकलची नामी संधी आहे. 2 डिफेंडर मैदानात आहेत. प्रयत्न तर नक्कीच होणार. एक क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. अंतरावरचं विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे. थोडीशी धमक्या होणार. 10 9 8 7 6 शेवटची 2 मिनिटे 4 3 2 दरम्यान निनावी मुस्लिम संघ आपण मैदानाच्या जवळ येऊन थांबा आणि या सामन्यामध्ये जो पराभूत संघ होणार आहे त्या संघाने मैदानातच थांबायचं आहे. खरं तर हळूहळू विजय रथ आपल्या बाजूने खेचून आणण्याचं काम केलं जातं. काही क्षणांचा खेळ बाकी आहे. एक जबरदस्त टॅकल लावला गेलाय. संगीत पकडीचा नजारा बघायला मिळतोय आणि एक गुण जातोय. दरम्यान 1 विरुद्ध 1 1+3 पॉईंट फक्त अशा 3 गुणांनी गुणांचा आणि गुंचावला गेला. मात्र कबड्डी खेळ म्हटलं तर असा एकमेव खेळ आहे की त्या खेळामध्ये सर्व खेळाडू बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा संधी खेळण्याची मिळत असते त्या टायमिंग पर्यंत. लावण्याचा प्रयत्न होता असफल होतोय. गुण जातोय. प्रत्युत्तराचा कलश दाखवत कामाने संघाकडून केवळ सामन्याच्या उपचाराच्या शिल्लक आहे. शेवटचे 1 मिनिट शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. थोड्याच वेळात पंचमंडळी या सामन्याची उद्घोषणा करते आणि या सामन्याचं वर्णन करताना मी तर असं म्हणेन या सामन्यामध्ये पराभवाचे ढग सरकू लागलेत. संघर्ष हातूच्या बाजूने केवळ सामन्याच्या औपचारिकता शिल्लक आहे. थोड्याच वेळात पंचमंडळी या सामन्याची उद्घोषणा करतील. माझ्या समवेत आहेत मिलिंद शिंदे सर पुढच्या सामन्याचं समालोचन करतील. जाधव मॅडम. 10 9 8 7 प्रत्युत्तराचा कल आहे. आता मात्र शेवटचे काही क्षण आहे. जाधव मॅडम आहेत म्हणून आम्ही बिंदास असतो. एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय बऱ्याच महिन्यानंतर पुन्हा एकदा या मैदानावर एकत्र काम करण्याची संधी आहे. खरं तर तालुकास्तरीय स्पर्धा असू देत जिल्हास्तरीय स्पर्धा असू देत आमचे बंधुराज जाधव सर यांच्या कन्या आहेत सजलताई जाधव मॅडम. 9 8 7 6 दरम्यान सामन्याची वेळ संपते आणि या सामन्यामध्ये विजयी होतोय श्रीजा कमाता तामाने संघ. मेगा फायनल द बिग फायनल मध्ये प्रवेश करता होणारा दुसरा संघ ठरतोय. संघर्ष हा तो संघ आपण या ठिकाणी थांबायचा आहे. संघ